नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज दिवाळी स्पेशल लाडू बनवायचे आहे। तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आता बेसनचे लाडू म्हटले का दिवाळीच्या फराळातला महत्त्वाचा घटक, म्हणून आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे। 1 किलोचे बेसन पिठाचे लाडू। आता पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला एक कडकडीत पळीभर तेल घ्यायचं आहे आणि त्याचं मोहन घालून घ्यायचं आहे। मोहन कशासाठी घालायचं आहे पिठाला ते सुद्धा सांगणार आहे। आपल्याला ना बुंदी पाडायची ना बेसन भाजायचं, तरीसुद्धा आपले लाडू मोतीचूर लाडवाच्या पेक्षाही छान होणार आहेत। नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला लाडू कसे बनवायचे हे समजतील आणि काही टिप्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला कळतील। आता आपण तेल व्यवस्थित सगळ्या पिठांना लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर आपलं पीठ छान मोहन लागल्यानंतर पिठाला छान चकाकी तर येतेच लाडवाला आपल्या, पण लाडूसुद्धा आपला मऊ लुसलुशीत असा तोंडात टाकताच वा असं वाटणारा लाडू तयार होणार आहे। आता पाणी थोडं थोडं घालूनच पीठ मळायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही आणि व्यवस्थित पीठ मळायचं आहे। अगदी घट्ट मळायचं नाही, थोडं पातळच मळायचं आहे। मैत्रिणींनो, आपल्याला पीठ मळायचं हीच याच्यामध्ये एक ट्रिक आहे आणि आपल्या लाडवाची खमंग आणि लुसलुशीत व्हायची। आता पीठ मळून झालेलं आहे पहा, थोडंसं आणखीन थोडं पाणी लागणार आहे हापके मारून, म्हणजे आपलं पीठ मऊ लुसलुशीत होईल। झालेलं आहे पहा, असं मऊ पाहिजे आपल्याला पीठ। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला शेवेचा साचा घ्यायचा आहे आणि मीडियम शेव घालायची आहे। तेल लावून साचा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, अगदी साधी सोपी लाडवाची रेसिपी आहे। काहीच वेळ लागत नाही, 10-15 मिनटात हे लाडू तयार होतात। फक्त आपला मेजरमेंट व्यवस्थितला घाला, म्हणजे तुम्हाला काहीही अडणार नाही आणि आपले लाडू परफेक्टच होतील। बाहेरच्या लाडवांपेक्षा घरी तुम्ही हा लाडू करून पहा, ताटाची शोभा तर वाढवेलच, पण दिवाळी पाडव्यासाठी नक्कीच नैवेद्यासाठी हा लाडू तयार करा आणि सगळ्यांना खायला खूपच आवडेल असा लाडू तयार होईल। आता तेल ठेवलेलं आहे तापायला, थोडंसं पीठ घालून बघितले, आपलं तेल छान तापलेलं आहे कडकडीत। मैत्रिणींनो, तेल कडकडीतच तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यात शेव घालून घ्यायचे आहे। आपल्याला ह्या पिठाच्या शेव पाडायची आहे आणि शेवेचे लाडू बनवायचे आहेत, म्हणजे मोतीचूर लाडूपेक्षाही भारी दिसतात हे लाडू। ते कसे बनवायचे व्हिडिओ संपूर्ण पहा, मगच तुम्हाला कळेल। आता शेव घालायला सुद्धा तुम्ही हळवारपणे घाला, नाहीतर तेल उडू शकतं, कारण सराईत माणसांना काही वाटत नाही, पण नवीन मुली असल्या त्यांना थोडंसं घाबरायला होतं। त्यामुळे आरामशीर शेव घाला तेलामध्ये, म्हणजे हातावरती उडणार नाही। आता आपल्याला शेव कुरकुरीत करायची नाही, फक्त तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे। कच्ची राहिली नाही पाहिजे, ह्याचं आपण काळजी घेतली पाहिजे। हे पहा, आता दुसरी शेव पण घालून घेते। अशा 1 किलो पिठाच्या शेव मी घालून घेणार आहे आणि तळून घेणार आहे। झटपट होतात, काहीही वेळ लागत नाही शेव तळायला। सुंदर दिसायला भारी लाडू तयार होतात मैत्रिणींनो। हे
पहा, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. आणि हे आपल्याला पाकातले लाडू करायचे. पाकातले लाडू म्हटलं का घाबरायला होतं. अजिबात घाबरायचं नाही. परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे पाकाचं, म्हणजे लाडू अजिबात फसणार नाही. आता शेव आपण 1 किलो पिठाची सगळी घालून घेतलेली आहे, तळून झालेली आहे. पहा आपली शेव. तेल निथळून घ्यायचं, झटकन काढायची नाही कढईमधून, निथळल्यानंतरच बाहेर काढायची शेव. आणि शेव आपली सगळी तळून झालेली आहे. पहा किती सुंदर दिसत आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे शेवेला, म्हणजे आपल्या लाडव्यालाही तसाच कलर भारी येतो. कलर न घालता आपले लाडू आपल्याला तयार करायचं आहे. काहीही बाहेरचं आपल्याला कलर वगैरे घालायचा नाही. अगदी घरातले शुद्ध लाडू तयार करायचे आहेत. आणि मुलांसाठी तुम्ही घरीच लाडू बनवा. हे पहा, शेव अगदी खुसखुशीत झालेली आहे. अजिबात अशी जास्त वेळ लागणार नाही चुरायला. आणि कडक नाही. कडक का नाही झाली तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे, कारण आपण त्याच्यामध्ये मोहन घातलं होतं, म्हणून अजिबात कडक होत नाही. मौसूद शेव आपली तयार होते. आपल्याला कितपर्यंत शेवचा भुगा करायचा आहे ते बघायचं आहे. हे पहा, मी एवढी शेव ठेवलेली आहे, बारीक केलेली आहे. अशी करा किंवा थोडी मोठी ठेवली तरीसुद्धा चालेल. आता शेव चुरून झालेली आहे. आता पाक करायचा आहे. पाक करायचं कसा? तूप घालायचं आहे 1 चमचाभर. घट्ट असलं तर 1 चमचा, पातळ असलं तर 2 चमचा. आणि 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे, काहीही याच्यात कमी जास्त करायचं नाही. आता पाणी घालून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि आपल्याला 1/4 किलो साखर घालायची आहे. 1 किलो शेव आहे म्हणजे पीठ बेसन, त्याला 1/4 किलो आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता सतत आपल्याला पाक हलवत राहायचं आहे. पाक सोडून कुठेही जायचं नाही गॅसवरती पाक असला तर, नाहीतर आपल्या पाकाचा परत साखर व्हायला लागते. जी विरघळलेली साखर आहे ती परत होते. म्हणून सतत पाक हलवत राहायचा आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे का आपला पाक झाला का नाही. आपल्याला एकतारीच पाक करायचा आहे, जास्त कडक पाक करायचा नाही. जास्त कडक पाक केला तर आपले लाडू कडक होतात आणि खायला दाताखाली कडकड होते. मग आपल्याला मौसूद लाडू कसा बनवायचा आहे? एकतारी पाकाचा. थोडं बोटात घ्यायचं आहे, बघायचे आहे बोटामध्ये तार झाली तर आपली एकतारी पाक तयार झाला समजायचा. झाली नाही, हे पहा दुसरीही ट्रिक तुम्हाला सांगते. आपण पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाक घालायचं आहे. जर खाली थोडंसं बसलं चाचणी आपली तर समजायचा आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. आता माझा पाक तयार झालेला आहे आणि मी काजू त्याच्यामध्ये तुकडे घालून घेतलेले आहे. तुम्हाला आणखीनही काही ड्रायफ्रूट्स घालायचे असले तर घालू शकता. मनुके घालायचे नाही. मनुके घातले का आपले लाडू खवट होतात, जास्त दिवस राहत नाही. आणि 1 चमचा वेलची पावडरही घातलेली आहे. आणि आता आपल्याला आपण शेव केलेली ती घालून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल पातळ झालं, अजिबात पातळ होणार नाही. थोडी आपण गॅसवर ती शेव हलवून घ्यायची आहे आणि आपला पाक अगदी घट्ट होतं, कारण आपली शेव पाक अब्जर्व करून घेते. हे पहा झालेलं आहे आपलं करून आणि सुंदर सुगंध सुटलेला आहे. आपली वेलची घालून घेतलेली आहे त्याच्यामुळे आणि कलरही भारी दिसतोय पहा आपल्या लाडवाचा. घरचे लाडू म्हटले का खूप सुंदर होतात. बाहेरचं कसे करतात, काय घालतात हे आपल्याला काही माहिती नसतं, म्हणून आपल्या घरच्या घरी हे लाडू अगदी अप्रतिम होतात. पाक अब्जोय झालेला आहे. आता आपल्याला लाडू करून घ्यायचे आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू करून घ्यायचे.
आणि हाताला चटके बसू नये म्हणून हलवारपणे आपण लाडू करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाही. तुम्हाला जर वाटलं तर चमच्याच्या साहाय्याने घ्या, म्हणजे एकसारखे लाडू तयार होतात. चमच्याच्या साहाय्याने घेतले का चमचा भरून घ्या, त्याप्रमाणेच लाडू तयार होतील. म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात एकसारखे, जसे आपण बाहेरून आणले त्याप्रमाणे लाडू तयार होतील. पहा मैत्रिणी, तुम्हाला असे आवडले लाडू केलेले तर नक्की करून पहा. आणि परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. तुमच्या मैत्रिणीसोबतही ह्या लाडवाचा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही काय वाटतं त्याच्याबद्दलही मला कमेंटमध्ये सांगा. तुमची एक कमेंट वाचायला मला खूपच आवडतं. तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल, रेसिपीबद्दल, आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नाही आवडतात का हे तुम्ही निश्चितपणे मला तुम्ही सांगू शकता. तुमचं घरचंच चॅनल आहे, ह्या पद्धतीत तुम्हाला सांगा. मला नक्कीच तुमची एक कमेंट वाचायला आवडेल. आपले लाडू तयार झालेले आहेत आणि पहा, मी फोडूनही दाखवत आहेत. पहा किती मऊसूद लाडू झालेले आहेत आणि दिसायलाही सुंदर झालेलं आहे. नक्की करून पहा आणि व्हिडिओ कुठून पाहता तेही सांगा. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत लाडवाचा स्वाद घ्या आणि दिवाळी सेलिब्रेशन करा. बाय बाय.